शेतकरी वर्षभर शेतीच्या कामांसाठी शेतामध्ये ये जा करतात. शेतीच्या मशागतीपासून ते शेतात होणारा माल घरी किंवा मार्केटला नेण्यासाठी त्यांना पांधन रस्त्याचाच आधार असतो. परंतु पावसाळ्यामध्ये या पांधन रस्त्यावर पाणी साचून चिखल होतो आणि रस्ते बंद होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी लागणारी अवजारे, बी बियाणे, खते, जनावरे, शेतमाल इत्यादी गोष्टी डोक्यांवरून शेतापर्यंत वाहून न्याव्या लागतात. या सगळ्यामध्ये शेतकऱ्याचा वेळ जातो आणि कष्टही फार घ्यावे लागतात. असे पांधन शेतरस्ते हे कुठल्या रस्त्याच्या योजनांमध्ये येत नसल्याने वर्षानुवर्षे त्यांची डागडुगीही होत नाही. एकंदर पांधन रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी अडचणींचा सामना करतच शेतापर्यंत जावे लागते. माझे म्हणजे वडिलोपार्जित तर वडिलापासूनची जमीन आहे. आम्ही या रस्त्यानं नेहमी म्हणजे लहानपणापासून वडील याच रस्त्यानं गेले, आम्ही या रस्त्यानं जातो. पण तेव्हापासून आम्हाला या रस्त्याचा खूप त्रास आहे. माल काढायची संत्रा असो किंवा कपाशीची असो, बंडी पावसाळ्यांनी खूप त्रास आहे. बंडी कधी कधी या नाल्यात फसते. पाणी जर जास्त असलं तर आम्हाला सल्फेटचे पुरते कपडे काढून सण्या उतरावं लागते, न्यावं लागते बाहेर त्या काठावर. अशी या रस्त्याची परिस्थिती आहे. पालकमंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली तेव्हा त्यांनी यावरती सविस्तर अभ्यास केला. पांधन रस्ता आम्ही जेव्हा पाहायला गेलो, एक सोयाबीनचं पीक हातात येण्याच्या काळात होतं आणि त्यावेळी नेमकं वरतून पाऊस सुरू आणि सोयाबीन शेतात होती. आता पाणी थांबेना आणि दुसऱ्या इकडे पाणी थांबलं तर शेतातलं पीक पांधन रस्ता बेकार असल्यामुळं हातात येणार नाही अशी स्थिती होती. आणि त्यात सहज कार्यकर्त्यांना म्हटलं की बच्चू भाव तर सोळा पहिले, पण पीक तर हातात आलं पाहिजे, घरापर्यंत तर आलं पाहिजे. आता घरापर्यंतच पीक येत नसेल तर भाव भेटायची गोष्ट दूर आहे. मग त्याच ह्याच्यात लगेच आमच्या डोक्यात आलं आणि आम्ही ठरवलं का 100% पांधन रस्ता असणारा मतदारसंघ हा आपण निर्माण केला पाहिजे. आणि एक प्रकल्प हाती आला. 600 किलोमीटर राज्यात पहिल्यांदा, मी तर म्हणतो देशातही पहिल्यांदा असू शकतो. जगाचा पोशिंदा मनवल्या जाणाऱ्या बळीराजाची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कार्यक्रमाची आखणी केली. अधिकाऱ्यांसोबत बैठकी केल्या, विधानमंडळात विषय मांडला, राज्याच्या नियोजन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांचेही लक्ष या समस्येकडे वेधले. शेवटी भाऊंच्या प्रयत्नांना यश आले आणि अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पांधन रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाला. आणि मला आज नक्की एका गोष्टीचं समाधान आहे की माझ्यासोबत माझे सहकारी मंत्री थोरातसाहेब आहेत, यशोमतीताई आहेत, संदीपान आहेत, बच्चू आहेत, आणखीन कोण कोण सगळे आहेत, आमदार खासदार सर्व, आपल्या सगळ्यांचं याबद्दल एकमत होतंय. हेही नसे थोडके, आपल्या सगळ्यांचं एकमत, एकजूट ही अशीच शेतकऱ्याला मदत करण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यासाठी जे काही काम करायचं आहे ते कर्तव्य पार पाडण्यासाठी सरकारच्या सोबत असू द्या. सरकार जे जे काय करता येणं शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही, एवढा एकच विश्वास मी या निमित्ताने माझ्या बळीराजाला देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि बच्चूजी, माझ्या वतीने तुम्ही तिकडे भूमिपूजन केलेलं आहे, त्याच्यामध्ये आता सगळे तुमची जबाबदारी आहे की वेळेमध्ये पूर्ण झालं पाहिजे, वेळेत पूर्ण झालं पाहिजे. नुसतं आपल्याकडे आरंभशूरता नाही, आपण आरंभशूर नाही, आपण आरंभ लवकर करतोच पण काम सुद्धा वेळेत पूर्ण करतो, हे या निमित्ताने दाखवून द्या. सर्वांना धन्यवाद देतो. शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बच्चूभाऊंच्या प्रयत्नांमुळे अचलपूर चांदूर बाजार तालुक्यात बळीराजा पांधन रस्ते विकास अभियानाअंतर्गत जवळपास 600 किलोमीटरच्या पांधन रस्त्यासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पांधन रस्त्यांच्या कामास सुरुवात झाली असून जवळपास 140 रस्त्यांचे मातेकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे सर्व रस्ते मोकळे झाले आहेत. पावसाळ्यानंतर खडीकरण आणि डांबरीकरण केले जाणार आहे. सोबतच नवीन 122 पांधन रस्त्यांच्या प्रस्तावित कामांसाठी सुरुवात होणार आहे. पांधन रस्ता म्हणजे प्रत्यक्ष आपण जर पाहिलं तर शेतकरी शेतमजुराच्या संपर्कात येणारा हा रस्ता आहे. ज्या रस्त्यावरून त्या शेतीचा सगळ्या उपाययोजना होतं, सगळी वही पेरी उदीम होतं आणि त्याच्यातूनच या शेतकरी शेतमजुराचं जीवन उभं राहतं. त्या पांधन रस्त्याला आता आपण ठरवलं आहे का ते पूर्ण अतिक्रमणमुक्त करायचे
ते अतिशय चांगल्या पद्धतीचे करायचे. मी गेल्या लहानपणापासून पाहतोय का पांधन रस्त्यामधून एखादा माल आणायचा म्हटलं तर टोंगापर पाणी फसूनच याचं, बंडी कधी फसायची. असलेला माल जेथपर्यंत पाणी सुकत नाही तेपर्यंत शेतातच राहायचं. रस्ता नाही म्हणून मालाले भाव सुद्धा नाही, असं एकंदरीत चित्र होतं आणि ते चित्र आता आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. जेवढी लांबी समृद्धीची आहे तेवढ्याच लांबीचे रस्ते आता अचलपूर मतदारसंघात होत आहे. त्याच्या पूर्णत्वास पण आता जात आहे. त्याच्यात अनेक अडचणी आल्या पण शेतकरी समोर आले आणि एक चांगल्या प्रकारचा उपक्रम महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आम्हाला हे राबवता आलं. त्याच्यात सन्माननीय उद्धवजी ठाकरे, अजितदादा पवार, आमचे रोजगार हमी योजनेचे मंत्री भुमरे साहेब, या सगळ्यांचं त्याच्यात योगदान आहे. मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आता या रस्त्याच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला शेतीमालाला भाव अधिक वाढेल कसं भेटेल हा सुद्धा आम्ही प्रयत्न करू. पांधन रस्ते केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर त्यांच्या कामास सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पूर्वी रस्ता नसल्याने शेतमालाला भाव मिळत नसायचा. बियाणे पावसाळ्याआधी शेतात न्यावे लागायचे. मात्र या पांधन रस्त्यामुळे आमचे अनेक प्रश्न सुटले असल्याच्या भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. रस्ता असा खराब होता का भयंकर कामाला जाता ये नाही, पण बच्चू भाऊनं मस्त काम केलं हे गरीब गुदासाठी. का ह्या रस्ता जायला मुश्किल होतं एका माणसाले. वोदं तर जाय नाही पण रिकामाही माणूस नाही जाय नाही या रस्त्यानं. पण बच्चू भाऊनं मस्त काम केलं का ह्या रस्ता आम्हाला परवडला. त्याचे अभिमान मानतो आम्ही बच्चू भाऊचे.